विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचं जे बेसिक फाउंडेशन आहे, जो बिल्डिंगचा पाया आहे, स्पोकन आपल्याला उत्तम दर्जाची येण्यासाठी आपलं बेसिक चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि बेसिक म्हणजे काय की आपल्याला छोटे छोटे संकल्पना आपल्या क्लिअर असणं अत्यंत गरजेचं आहे। तुमच्यापैकी बरेचसे असे व्यक्ती असतील, बरेचसे विद्यार्थी असतील की ज्यांना असं त्यांची ड्रीम असेल की मला चांगल्या उत्तम पद्धतीने मला स्पोकनमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलता यायला हवे, परंतु त्यासाठी आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे। जसं की बघा, दिस आणि दॅटमध्ये काय फरक आहे, दिस दॅट दीज दोज यामध्ये काय फरक आहे, त्यांचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा आहे, अगदी कमी शब्दामध्ये आणि सविस्तर सर्वांना समजेल अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। बेसिक व्हिडिओ पहिल्यांदा करायचे आहेत कोर्समध्ये मी दिलेले। हालांकि हे जे आपलं आत्ताचं जे लेक्चर आहे हे यूट्यूबला पण आपण एवढं हे जे लेक्चर आहे ते फ्री मध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत। आणि आणखी पण बरेचसे काही आपण जे कामाचे एक अत्यंत महत्त्वाचे जे काही लेक्चर आहेत तर ते पण आपण देण्याचा प्रयत्न करूयात। परंतु सर्व कोर्स जर बाय करायचा असेल, तुम्हाला परचेस करायचा असेल तर द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लागेल। तिथे स्पोकनचा कोर्स चालू आहे, तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता, अगदी माफक फीसमध्ये आहे। येऊयात मुख्य मुद्द्याकडे। दिस दीज दिस दॅट दीज दोज तुम्ही ऐकलं खूप वेळेस असेल, परंतु याबद्दल एक तगड्या पद्धतीने कोणी तुम्हाला इतक्या उत्तम पद्धतीने शिकवलं नसेल, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। पहिला मुद्दा आपण एकदम सुरुवातीपासूनच समजून घ्यायचा आहे। पहिला मुद्दा आहे की दिस दॅट दीज दोज ही वाक्यामध्ये दोन पद्धतीने येऊ शकतात। एक तर प्रोनाउन म्हणून म्हणजे सर्वनामे म्हणून, आणि दुसरं तर विशेषण म्हणून पण येऊ शकतात, म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणून, म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन। परंतु या व्हिडिओमध्ये अजिबात आपण गोंधळ होऊ देणार नाही। तुमच्या मनामध्ये थोडाही ज्या एक आपण त्याला म्हणूयात एक नकळतपणा डाऊट क्लिअर झाला, म्हणजे हे नाही झाला पाहिजे, निर्माण नाही झाला पाहिजे, सर्व तुमच्या मनामधल्या शंका क्लिअर झाल्या पाहिजे। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये दर्शक सर्वनामे म्हणजेच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून याचा वाक्यामध्ये उपयोग कसा होतो आणि स्पोकनमध्ये कसा याचा यूज केला जाऊ शकतो, अगदी सोप्या पद्धतीने शिकूया। बघा, दर्शक सर्वनामे सर्व विद्यार्थ्यांनी हेडिंग टाकायची आहे, नोटबुक बनवायचं आहे। कोर्समध्ये दिलेले संपूर्ण व्हिडिओ मी ज्या पद्धतीने ABCD असे सेक्शन वाईज जे व्हिडिओ दिलेले आहेत कोर्समध्ये त्या पद्धतीनेच पाहता यायचं आहे। डायरेक्ट A सेक्शन केला आणि D सेक्शनला गेले असं करायचं नाही, स्टेप बाय स्टेप। आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेसिक एक कोर्स आहे, त्यानंतर एक ॲडव्हान्स पण कोर्स आहे, आणि पूर्णपणे इंग्रजीमध्ये पण एक कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे। आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे। दर्शक सर्वनामे, दर्शक सर्वनामे। अच्छा, दर्शक सर्वनामे म्हणजे काय? दर्शक सर्वनामे म्हणजे दिस दीज दॅट दोज। पण आता एकदा थोडी क्लॅरिटी घेऊयात आपण। दिस म्हणजे काय, दॅट म्हणजे काय, दीज म्हणजे काय, दोज म्हणजे काय, हे एकदा समजून घेऊयात। पहिलं आपण जे दर्शक सर्वनाम जे आहे आपण पाहणार आहोत ते म्हणजे धिस। आता धिस म्हणजे काय, आपण जवळची एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीसाठी, म्हणजे एखादा व्यक्ती किंवा गोष्ट म्हणजे पर्सन किंवा थिंग, या दोन्हीसाठी पण आपण धिस दॅट दीज दोज किंवा दॅट यापैकी कोणते चारपैकी कोणतेही वापरू शकतो। मुद्दा आहे की तो कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण बोलतो आहोत। जसं की बघा, धिस म्हणजे हा ही हे तीन शब्द तुमचे पाठ पाहिजे। स्पोकनवाल्यांना सांगतोय हा चार्ट बनवायचा आहे, बाजूला सरकतोय, तुमच्या नोटबुकवर उतरवायचा आहे हा चार्ट, मी जे सांगतोय ते तुमच्या नोटबुकवर मला पाहिजे। बघा, धिस म्हणजे हा ही हे पाठच झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आता धिस म्हणजे हा ही हे, तर याचं जर जे काही आपलं धिस आहे तर याचा उपयोग हा जवळच्या गोष्टीसाठी आपण करत असतो, म्हणजे एखादी जवळची गोष्ट दर्शवण्यासाठी जे आहे। म्हणजे समजा धिस इज अ पेन, आता धिस का म्हटलो मी याला, दॅट इज का नाही म्हणलो, कारण हा माझ्या जवळ आहे, त्यामुळे याला मी धिस इज अ पेन म्हणलो आहे। त्याच पद्धतीने दिस इज अ शर्ट, दिस इज अ बोर्ड, अशा पद्धतीने, कारण जवळ आहे बोर्ड, जवळ आहे शर्ट, मी त्यात स्वतः अंगात घातलेला आहे त्यामध्ये, तर त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे की दिस हे जवळच्या वस्तूसाठी आहे, त्याचप्रमाणे दॅट हे दूरच्या वस्तूसाठी आहे। म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य, दिस आणि दीज, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दिस आणि दीज जे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे जवळच्या गोष्टींसाठी आहेत, आणि दॅट आणि दोज जे आहे हे दूरच्या गोष्टींसाठी आहेत। मग मी लिहू इथे, बघा
अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल. पहिल्यांदा आपण धिस आणि धिसचा अर्थ घेतला आपण समजून, हा ही हे. धिसचा अर्थ घेतला हे ह्या ही. धिसचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्लुरल दिज होईल आणि दॅटचं प्लुरल दोज होईल. हे तुम्हाला पाठ पाहिजे. अच्छा, तुमच्या मनामध्ये जर काही संभ्रम निर्माण होत असेल तर मी आता एक एक गोष्ट क्लिअर करतो आहे. पहिला मुद्दा आपण काय करूयात, तुमच्या नोटबुकवर पण तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने, कोणी सांगणार नाही, एका छोट्याशा चार्टमध्ये सर्व संकल्पना क्लिअर करतो. बघा काय करूयात आपण की इथे आपण लिहूयात सिंग्युलर. काय लिहूयात? सिंग्युलर. बघा बरं, धिस आणि दॅट काय आहे? सिंग्युलर आहे. बघा किती सिस्टमॅटिकली मी तुम्हाला शिकवतो आहे. तुम्ही फक्त आता व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. आणि अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर प्रचंड एवढ्या उत्तम दर्जाचे लेक्चर तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. मिळाले तर मला पण सांगा, मी पण पाहिजे. क्लिअर? बघा सिंग्युलर म्हणजे धिस आणि दॅट. प्लुरलमध्ये कोणते येतात विद्यार्थी मित्रांनो? बघा प्लुरलमध्ये दिज आणि दोज, म्हणजे या बाजूचे दिज आणि दोज आहेत प्लुरल आणि धिस आणि दॅट आहेत हे सिंग्युलर. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आला आहे का? तुम्ही म्हणाल हो सर लक्षात आला आहे. आता येतो मी पहिल्या मुद्द्याकडे. आपला मुद्दा काय होता विद्यार्थी मित्रांनो जरा मला सांगा. मी तुम्हाला सांगत होतो विद्यार्थी मित्रांनो की जे धिस आणि दिज आहे, धिस आणि दिज जे आहे हे जवळच्या वस्तूंसाठी असतं विद्यार्थी मित्रांनो. जवळच्या वस्तू किंवा गोष्टींसाठी आपण म्हणूयात. म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्ती असू शकतो किंवा मग एखादी वस्तू असू शकते. जवळच्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी कोणते सांगा? धिस आणि दिज म्हणजे वरचे. आता सांगतो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य, मग त्याला आपण अशी एक आणखी लाईन मारूयात. समजलं? म्हणजे जवळच्या वस्तूसाठी सांगा, जवळच्या वस्तूसाठी धिस आणि दिज. परंतु विद्यार्थी मित्रांनो दूरच्या वस्तूसाठी आपण ह्या लाईनच्या ऐवजी आपण थोडी जरा तुम्हाला क्लॅरिटी तुमच्या मेंदूमध्ये गेली पाहिजे ना, तर मग आपण काय करूयात, थोडी वेगळी लाईन घेऊयात. अशा पद्धतीने आपण करूयात. दिसतंय तुम्हाला सर्वांना? क्लिअर झालं? जवळच्या वस्तूसाठी आपण वापरतो धिस आणि दिज. परंतु जर विद्यार्थी मित्रांनो दूर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला काय वापरायचं आहे? एक तर दॅट वापरा नाही तर दोज वापरा. म्हणजेच काय, दूरच्या वस्तू. किती सोप्या पद्धतीने सांगतो, समजलं तुम्हाला? एकाच चार्टमध्ये सर्व संकल्पना क्लिअर. असाच चार्ट मला तुमच्या नोटबुकवर पाहिजे. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीही शिकवणार नाही. मी बार बार सांगतो आहे. दूरच्या वस्तू किंवा सर्व यूट्यूबमध्ये कुठेही जा, तुम्हाला अशा पद्धतीने कोणीही शिकवलेलं नाही. आपली कोणी कॉपी मारली तर मग ती वेगळी गोष्ट होऊ शकते. बघा दूरच्या वस्तू किंवा आणि आपली कोणी कॉपी मारली तर मग आपण पुढे पाहूयात काय करायचं ते. बघा दूरच्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी काय वापरतो विद्यार्थी मित्रांनो? आपण दॅट आणि दोज वापरतो. इथं कंसामध्ये तुम्ही घेऊ शकता. बघा वरची जवळच्या असेल तर काय वापरतो आपण? धिस आणि दिज. अच्छा, धिस आणि दिज काय? धिसचं प्लुरल दिज आहे. कसं कळालं? कारण की बघा धिसचं प्लुरल दिज आहे, दॅटचं प्लुरल दोज आहे. दिज आणि दोज प्लुरल आहे, धिस आणि दॅट सिंग्युलर आहे. धिस आणि दिज जवळच्या वस्तूसाठी आहेत आणि दॅट आणि दोज दूरच्या वस्तूसाठी आहेत. दॅट आणि दोज. इथपर्यंत सर्वांच्या मनामध्ये संकल्पना क्लिअर झाली आहे का? एकाच चार्टमध्ये सर्व क्लॅरिटी विद्यार्थी मित्रांनो. ज्या व्यक्तीला शिकवण्याचा चांगला अनुभव आहे त्या व्यक्तीकडनं शिका. त्यामुळे तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मवर आहात जिथे तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळेल, ती तुम्हाला आत्मविश्वास आणून देणारी गोष्ट मिळेल, ज्यामुळे तुम्हाला स्पोकन सुधारता येईल आणि चांगली बनेल. हे लक्षात ठेवा. बघा इथे काय कॉपी पेस्ट नाही शिकवल्या जात विद्यार्थी मित्रांनो. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसोबत मी शिकवतो. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? आपण एकदा मुख्य मुद्द्याकडे तर आता जाऊयात. मी तुम्हाला सांगितलं की धिसचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये माहिती पाहिजे स्पोकनसाठी. बघा हा ही हे हा आहे धिसचा अर्थ. त्याचंच प्लुरल केस जे आहे दिज, हे ह्या ही. हे म्हणजे अनेक व्यक्ती असेल तर आपण म्हणतो हे व्यक्ती होते, ते ह्या व्यक्ती होत्या त्या, म्हणजे ह्या मुली होत्या त्या, बरोबर. किंवा दुसरा ही. आता ही या अर्थाने समजा लक्षात ठेवा की समजा तिथे
अनेक वचनी जे अर्थाने म्हणजे ही झाडी, पण तिथे खूप वेगवेगळ्या झाडे आहेत बरोबर. म्हणजे डोंगरामध्ये अनेक वेगवेगळ्या असं समजा त्याला आपण म्हणूया जंगलं आहेत, म्हणजे ही झाडी वेगवेगळ्या झाडी, एका झाडीबद्दल नाही बोलत. म्हणजे मला माझ्या डोळ्यांनी 4-5 वेगवेगळ्या मला झाडी दिसतात, तर त्यावेळेस आपण तसं वापरतो. त्यामुळे एक उदाहरण देतोय तुम्हाला, इंग्लिशमध्ये पण उदाहरण देतोय, काळजी करू नका. दॅट म्हणजे तो ती ते, दॅट म्हणजे तो ती ते. दोज म्हणजे ते त्या ती, म्हणजे दोज म्हणजे ते व्यक्ती, दे ते म्हणजे दे आर पीपल बरोबर. पीपल्स नाही विद्यार्थी मित्रांनो, पीपल्स म्हणजे डिफरंट कंट्रीमधले डिफरंट लोक, त्यावेळेस आपण पीपल्स म्हणू शकतो, अदरवाईज आपण पीपलच म्हणतो बरोबर. बघा दोज म्हणजे ते त्या ती आणि दॅट म्हणजे तो ती ते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलंय का सांगा. अच्छा तुम्ही म्हणाल सर दॅट म्हणजे पण इथं ते दिसत आहे, मग हे तेचा काय अर्थ आहे. म्हणजे बघा एकच वस्तूसाठी मी दॅट वापरेल. म्हणजे बघा ते त्याला आपण म्हणूयात स्टिकर, म्हणजे दॅट स्टिकर, ते स्टिकर म्हणजे दॅट स्टिकर. आता इथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे दॅट, कारण त्याच्यानंतर मी स्टिकर हे नाऊन वापरलं आहे. परंतु स्टिकर्स म्हणलो आहे का मी, नाही, एकच स्टिकरबद्दल बोललो आहे. परंतु मी ते या अर्थाने इथं दॅटचा उपयोग करून तुम्हाला दाखवला आहे. एवढं क्लिअर झालं असेल तर आपण येऊयात मुख्य मुद्द्याकडे. आतापर्यंत मी तुम्हाला या मुद्द्यावर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हकडे घेऊन चाललोच नाही. दर्शक सर्वनामे याबद्दल धिस आणि दीज, दॅट आणि दोज याबद्दलचे बारकावे तुमच्या लक्षात आले आहेत का. आता मी तुम्हाला विचारतो, जवळच्या वस्तूसाठी सांगा काय म्हणायचं. जवळच्या वस्तूसाठी कोणचं वापरणार, धिस, परत दीज. दूरच्या वस्तूसाठीच बोला दॅट दोज. जवळच्या वस्तूसाठी, जवळ वस्तू असेल तर बोला पटकन, जवळ वस्तू असेल तर धिस वापरा, नाहीतर दोज वापरा. दोज कधी वापरणार, अनेक असतील तर, म्हणजे अनेक वचनी असेल तर प्लुरल केसमध्ये. आणि जर एक वचनी असेल तर त्यावेळेस आपण काय वापरणार विद्यार्थी मित्रांनो, जवळच्यासाठी धिस आणि दूरच्यासाठी दॅट. आणि अनेक वचनी असेल जवळच्यासाठी धिस, दूरच्यासाठी दोज. आता तुम्हाला समजतं आहे का. एकदा आता थोडी आपण टेस्ट घेऊयात तुमची, मग कळेल बघा तुम्हाला हे कितीपत जे आहे व्यवस्थितरित्या समजलं आहे ते आता समजेल. आता मी काय करतो, थोडी तुम्हाला जरा त्याच आपल्या ज्या कॉन्सेप्टला आहे जरा थोडं फिरून फिरून जरा तुम्हाला मूळ मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. आता मी इथे एक बाण काढला आहे. आता ही बाण छोटा आहे, हा बाण दूर आहे बरोबर. म्हणजे आता हा बाण ही जी काही झाड आहे पॉटमधलं, तर हे जवळ आहे आणि हे दूर आहे. मग आता मी जर म्हणलो तर ह्या पॉटला व्हॉट इज, आता दॅट म्हणणार का धिस म्हणणार सांगा बरं. कारण की बाण हा किती आहे, छोटा आहे, म्हणजे जवळचा बाण आहे. मग जवळ असेल तर त्या अनुषंगाने तुमच्याकडे मी 2 पर्याय दिले. आता दॅट इज वापरला आहे ना मी वाक्यामध्ये, इजच्या नंतर तर ऑब्व्हियसली माहिती आहे, एक तर दॅट येईल नाही तर धिस येईल. मग दॅट व्हॉट इज, आता दॅट म्हणू का धिस म्हणू, हे कशावरून ठरणार सांगा. कारण जवळ आहे ना सर, जवळ असेल तर आपल्याकडे जे आहे सर धिस वापरायचं आहे, आणि दूर असेल तर दॅट वापरायचं. म्हणजे मग मी इथं काय म्हणेन, व्हॉट इज धिस. सर्वांच्या लक्षात बसत आहे की नाही मला एकदा क्लिअरिटी पाहिजे. बरं आता हेच जर झाड मी समजा उदाहरणासाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना क्लिअर झालं पाहिजे, एकही विद्यार्थ्याच्या मनामध्ये मला डाऊट पाहिजेच नाही. मी जर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष ठेवा, मी जर याच झाडाला समजा असं इथं काढलं उदाहरणासाठी, एकच झाड आहे, आता हे पण एकच झाड आहे आणि हा बाण जर मी आता असा दूर दाखवला इथपर्यंत, आता सांगा इथे काय घेणार सांगा. या धिसच्या जागी तुम्हाला घ्यायला लागेल व्हॉट बोला, व्हॉट इज दॅट. का बरं व्हॉट इज दॅट, कारण की आता दूर दाखवलं, दूर असेल तर दॅट, जवळ असेल तर धिस. आता खालच्या उदाहरणाला सांगा, एक तुम्हाला एक वर्कशीट बनवला आहे की ज्याद्वारे एक लहान मुलगा, एक 5वी 6वी मधला मुलगा, 3रीतला मुलगा पण या प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर देईल आणि सर्व संकल्पना क्लिअर होईल. पुढे बोला, कारण यावर ॲडव्हान्स लेवलचे उदाहरणं आपल्या कोर्समध्ये हजारो आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही, फक्त कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचायची आहे, बाद झालं. पुढे जाऊयात बघा, व्हॉट आर. आता हे जवळ आहेत का दूर आहेत, तर जवळ आहेत सर, तुलनेने जवळ आहेत, तुलनेने जवळ आहेत. ह्या बाणाच्या तुलनेनंतर हे जवळ आहेत. आता हा लाल बाण जो आहे आपण काढलेला त्याला तात्पुरतं विसरा, त्यामुळे मी त्याला काय करतो, रिम्यूव्ह करतो इथून. लालवाला जो होता ना ते एक आपण एक्झाम्पलसाठी मदत घेतला होता, नाही तर त्यामुळे गोंधळ नको उडायला. सांगा व्हॉट आर. आता हे किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो 2 आहेत. समजा मी इथं 3 बी काढले तर काही फरक पडणार का, नाही. अनेक वचनी या अर्थानेच आपण इथे घेतो आहोत, एकपेक्षा अधिक असेल तर त्या अनेक वचनीमध्ये कन्सिडर केले जातील बरोबर. मग आता हे दूर आहे, हा बाण दूर आहे बरोबर, म्हणजे हे जे पॉट्स आहेत हे दूर आहेत, हे झाडं दूर आहेत. मग इथं काय घेणार आपण, काय घेणार, दूरसाठी काय घेणार विद्यार्थी मित्रांनो, दूरसाठी बोला. आता तुम्ही म्हणाल की व्हॉट आर जे आहे
दॅट, इथे जे आहे दॅट, व्हॉट इज दॅट असं म्हणू शकतो का सर? या छोट्याशा याला म्हणू शकतो बघा, सॉरी याला नाही म्हणू शकत आपण, का? कारण हे जवळ आहे, बरोबर, याला नाही म्हणू शकत आपण, पण याला म्हणू शकतो आपण. याला जे काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, दूर आहे, याला हे दूर आहे, या अर्थाने आपल्याला दूर आहे. मग दॅटचं काय घेणं लागेल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला दोज घेणं लागेल, दोज. व्हॉट आर दोज? आता तुम्ही म्हणाल की दीज का नाही म्हणलं? कारण ते जवळ असले असते म्हणलं असतं. तुम्ही म्हणाल दॅट का नाही म्हणलं सर? कारण ते एकच असलं असतं म्हणलं असतं, परंतु ते काय आहेत? अनेक आहेत, अनेक वचनी. त्यामुळे आपण काय घेतलं आहे? अनेक आहेत परंतु दूर आहेत हे, त्यामुळे पण आपण त्यासाठी आपण वापरतो ते म्हणजे दोज. आणि वरती जर पाहिलं तर एकच झाड आहे म्हणजे एक वचनी. सर्वांच्या लक्षात बसतंय का? मला परत एकदा रिपीट सांगा. एक वचनी, त्यासाठी आपण वापरला आहे. आता दूर आहे त्यासाठी आपण वापरला आहे दॅट. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे. मग काय येईल इथे? व्हॉट आर दोज. दीज येणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की ते पॉट्स, ते झाडं जवळ असले असते तर मग आलं असतं, मग काहीही त्याच्यामध्ये अडचण नसती. या पद्धतीने बघा बरं, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोण शिकवतं सांगा बरं? भूकंपट्टी शिकवू का तुम्हाला? भूकंपट्टी शिकू? चालेल का भूकंपट्टी शिकवलेली? नाही चालणार सर, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण पाहिजे आणि चांगली पण पाहिजे, मग तीच शिकवतो आहे मी तुम्हाला. आता बघा दुसरे काही उदाहरण घ्या बरं. बघा आता तुमची कॉन्सेप्ट क्लिअर करून जाणार एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. बघा आता मी एक वाक्य दिलं, आता त्याच्यामध्ये तुम्ही फिल इन द ब्लँक या चित्राला पाहून तरी सांगा बरं. एवढे सोप्या पद्धतीने तर आता तिसरीतल्या बाळाला पण जे शिकवलं तर त्यालाही समजेल, बरोबर, त्यालाही समजेल. आता बघा अनेक झाडं आहेत, एक झाड आहे का? नाही. एकपेक्षा अधिक आहे का? हो सर, 1 2 3 3 झाड दिसतात, म्हणजे काय आहेत? अनेक आहेत हे, अनेक. आता मुद्दा हा आहे की अनेक या अर्थाने तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर आहे दोज किंवा एक तर आहे दीज. आता मुद्दा येतो दीज वापरू की दोज वापरू? आता इथे मी दूर आणि लांबचा काही संबंधच ठेवला नाही, मी इथं सिंग्युलर प्लुरलचे केस बनवलेत, फक्त उदाहरणासाठी सांगतो आहे. आता हे अनेक आहेत, मग इथं काय म्हणू शकतो आपण? दीज आर ट्री. परंतु तुम्ही म्हणाल सर हे दूर आहेत का जवळ आहे असं विचारलं का तुम्ही? नाही. मग दीज बी येऊ शकतं किंवा दोज बी येऊ शकेल, का? कारण त्याच्याबद्दल आपण बोलायलोच नाही या वाक्यामध्ये. दीज बी येऊ शकतं किंवा दोज बी येऊ शकतं, बरोबर. म्हणजे मी जर दोज आर ट्रीज म्हणलो तर मग ते दूर झाडे असं त्याचा अर्थ होईल, ते झाडे. परंतु मी जर म्हणलो दीज आर ट्री म्हणजे हे झाडे जे जवळ आता कुठे माझ्या आसपास असतील, म्हणजे फार अवे, खूप दूर असतील, तर मग त्या अर्थाने आपण दोज म्हणतो किंवा दॅट म्हणतो. अदरवाईज आपण दिस किंवा दीजवरच काम आपलं धकून घेतो. आता ही एकच कार आहे का अनेक कार आहेत सांगा बरं? एकच आहे सर, म्हणजे एकवचनी, सिंग्युलर नाऊन आहे, एकवचनी. आणि एकवचनीसाठी आपल्याकडे काय काय पर्याय असतात सांगा बरं? एकवचनीसाठी आपल्याकडे असतो सर, एक असतो दॅट, थोडं बाजूला सरकतो, आणि एक असतो धिस. आता ह्या कारबद्दल मी तुम्हाला लांब आहे जवळ आहे याच्याबद्दल बोलायलोच नाही. मग तुमच्याकडे सिंग्युलर वर्ब आहे, मग सिंग्युलर वर्ब आहे, मग एकच कार आहे, मग काय वापरू शकता तुम्ही? धिस इज कार, धिस इज कार, धिस इज अ कार, सॉरी, कारण एक व्यक्ती एकच कार आहे त्यामुळे आपण धिस इज अ कार असं म्हणू शकतो. अच्छा, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट, इथे तुम्ही दॅट घेऊ शकता का? अगदी बरोबर आहे सर, दॅट बी घेऊ शकता, कारण जवळ नाही दूर नाही असं काही बोलायचंच नाही वाक्यामध्ये आपल्याला, त्यामुळे दॅट इज अ कार असं पण म्हणू शकता, धिस इज अ कार असं पण म्हणू शकता. कुणाच्याही मनामध्ये काहीही संबंध किंवा काहीही डाऊट नसायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. याबद्दल कुणाच्याही मनामध्ये डाऊट येण्याचा काहीही संबंध नसायला पाहिजे. अगदी सविस्तर सर्व संकल्पना सहितच बोलतो आहे, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये डाऊट क्रिएट होऊ देत नाही. आता पुढचं वाक्य एकदा बघूयात. आता मला पहिलं सांगा की हे किती आहेत? हाऊसेस आहेत, पण एकपेक्षा अधिक आहे का कमी आहेत? सर एकपेक्षा अधिक आहेत. मग एकपेक्षा अधिक असेल तर काय असतं? अनेक वचनीची केस असते, अनेक वचनी. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण घ्यायचं आहे. मी तुम्हाला हालाकी कोर्समध्ये काही प्रॅक्टिस आणखी पण देईल, जी प्रॅक्टिस तुम्ही करा आणि मला नाही वाटत तुम्हाला कोणी अडू शकतं. बघा एवढ्या बेस्ट पद्धतीने जर तुम्ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली केली तर कोणीही अडू शकणार नाही. यापेक्षा आणखी तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अमृताची गरज नाही, हे इनफ आहे. विद्यार्थी मित्रांनो मी जे आहे ते स्पष्ट सांगितलं आहे, यापेक्षा आणखी ओव्हर PhD करण्याच्या भानगडीत पडू नका. एवढं इनफ आहे, बघा. तर ते अनेक आहेत घरे, बरोबर. मग अनेक या अर्थाने आपण काय वापरतो? तर आपल्याकडे 2 असतात, एक असतो दीज आणि एक असतो दोज, बरोबर आहे. मग आर इथं आहे त्यामुळे ऑब्वियसली हाऊसेस अनेक आहेत, चित्रावरून पण कळतच होतं तुम्हाला. मग काय घेऊ शकतो आपण इथं? दीज.
दीज आर हाऊसेस किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता दोज आर हाऊसेस. इथपर्यंत सर्वांच्या क्लिअर झाले का? सर्वांना हा डाऊट क्लिअर झाला? म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय समजायला विद्यार्थी मित्रांनो, मी किती मोठी अशी वर्कशीट बनवली तर आता यापेक्षा अधिक आपण जास्त यावरच जर का घासत बसलो तर ते आपला टाईम वेस्ट आहे. आपल्याला याच्यामधनं इनफ हवं तेवढं संकल्पना क्लिअर करणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या आहेत असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. मी परत तुम्हाला एकदा रिव्हिजन करून देतो विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या व्हिडिओमध्ये दर्शक सर्वनामे याबद्दल एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी बेसिक टू ॲडव्हान्स सर्व शिकवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. यापेक्षा आणखी काही ॲडव्हान्स याच्यामध्ये नसतं, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. हे सर्व जे आहे ते सर्व सोपं आहे. बघा यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की धिस आणि दॅट हे दोन जे आहेत, धिस आणि दॅट हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे धिस आणि दॅट हे जे दोन आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हे सिंग्युलर असतात. दिज आणि दोज जे आहेत हे प्लुरल असतात. धिस आणि दॅट जे असतात, धिस आणि दॅट जे असतात हे जवळच्या वस्तू किंवा व्यक्तीसाठी वापरतो आपण, आणि दॅट आणि दोज जे असतात हे दूरच्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी आपण वापरतो. यापेक्षा वेगळं किंवा आणखी ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज तुम्हाला गरज नाही. फक्त यांचे मराठी अर्थ काय होतात ते तुम्हाला अक्षरशः तोंडीपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर मी काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत कोर्समध्ये, पण आणखी काही प्रॅक्टिस तुम्हाला दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला यावर आणखी एफर्ट्स घ्यायची गरज नाही. हा जो चार्ट दिलेला आहे याचा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जशाला तसा नोटबुकवर लिहून तुम्हाला मी सांगतो आहे त्या पद्धतीने थोडंसं आता मी हे करतो आहे. हे बघा या चार्टचा तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो नोटबुकला तुमच्या उतरवल्याच्या नंतर तुमच्या स्टडी टेबलच्या पुढे मला हा चार्ट पाहिजे. स्पोकनच्या विद्यार्थ्यांना सांगतो आहे. यानंतर तुमच्या बेसिक संकल्पना ज्या आहेत या क्लिअर व्हायला सुरुवात होईल. पण बेसिक फंडामेंटल ज्याचं चांगलं आहे तोच विद्यार्थी स्पोकनवर चांगल्या पद्धतीने पकड घेऊ शकतो. वरवरचं नॉलेज तात्पुरतं वाचलं आणि नंतर विसरून गेला अशा विद्यार्थ्यांचं हे काम नाही. सर्वात महत्त्वाची फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे की मराठी अर्थ काय होते एकेकाचे ते समजून घ्या. नंतर हळूवार पद्धतीने सर्व दिस कुठे वापरायचे, दॅट कुठे वापरायचे, दोज कुठे वापरायचे वगैरे वगैरे परत सेशन पहा. मी पाहण्याच्या पण तुम्हाला खूप साऱ्या संधी आपल्या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शेवटी परत सांगतो आहे, अगदी उत्कृष्ट दर्जाचा जर कोर्स जॉईन करायचा असेल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढ्या क्वालिटीचा कोर्स कुठे सापडणार नाही. एवढ्या उत्तम दर्जाचा जे आहे स्पोकनचा कोर्स आपल्या द प्रिसाइज अकॅडमी पुणे या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी फीसमध्ये शिकवणार आणि उत्तम क्वालिटीचं जे आहे टीचिंगला कुठल्याही पद्धतीची तुम्हाला तोड किंवा कुठल्याही पद्धतीने नाव ठेवायला तुम्हाला जागा मिळणार नाही अशा पद्धतीने एक्झाम्पल कोर्सची डिझायनिंग वगैरे केलेली आहे. त्यामुळे जरूर द प्रिसाइज अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा आणि तुमचं कोर्समध्ये ॲडमिशन घ्या, जेणेकरून तुम्हाला जे आहे स्पोकनच्या संदर्भात जे पण काही डाऊट असतील ते बिनधास्त क्लिअर करता येईल आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास या स्पोकनच्या संदर्भात परत वापस मिळवता येईल. तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही जर डाऊट असेल तर आपल्या या कोर्समध्ये म्हणजे जे काही आपला परचेस केलेला जो काही तुमचा कोर्स असेल तर तिथे तुम्हाला बॅकअप जे आहे डाऊटसाठी एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही विचारू शकता. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये पण तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.